आठवडी बाजार भरतोय चिखल आणि दुर्गंधयुक्त पाण्यात। ही दृश्य आहेत जुनवणीतील सोमवारच्या आठवडा बाजारातील। चिखल आणि दुर्गंधयुक्त पाण्यामुळे व्यावसायिक वैतागलेत। कॉन्क्रीटचा रस्ता करण्याची मागणी वारंवार केली जात असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे या रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने चिखल आणि दुर्गंधयुक्त पाण्याचा त्रास इथल्या व्यावसायिकांना होत आहे। 10 वर्ष झालं जुन्नर बाजारला येतो या आम्हाला अशी सुविधा आहे। अशा चिखलात माल नाशिक 10,000 माल भरतो या आणि आमची ही 4-5 बाजार झाले तर अजून ग्रामपंचायत नोंद घेतली नाही। आमची ही सांगितलं आम्हाला माती मुरून भरलं नाही। पावतीवाला सांगितले पावती 20 रुपये 30 रुपये घेऊन जात पावती घेते ती पण ही काय सोय नाही। मुरून टाकतो म्हणजे आम्हाला ही नुकसान होते आमची मालाची ही नुकसान ती जर बाजारात टाकतो तिथे मुरून अजून टाकला नाही। ही काय लोकांनी सांडपाणी आहेच की कशी लोक माळव घेणार त्यातनं ही गाड्या चालल्या माळवर पाणी उडतं टमाटो राजबीज झाल्यावर कोण घेत नाही ती हाय अशी माल आम्हाला जनावर टाकावं लागते। त्याचा काय उपयोग आम्ही 4-4, 10-10 हजाराची माल भरतो या त्याचा काय उपयोग आहे आम्हाला आमची नुकसान घेऊ त्याच्यात लय आणि काय 10 वर्षाला बाजारला येईल आमची ही पाऊस आला की आमची हालत आहे काय करायचं ह्याला मग नाही तर सगळा बाजारच बनवतोय मग प्रत्येकाने ठराव तर सगळी बाजार बनवणार मग नाही दुसरीकडे कुठेही बाजार भरवा काय अडचण नाही। मग जुन्नर गावातील मुरुम टाकलं नसल्यामुळे गावात किचकिच व पाणी उडते गाड्या मोटरसायकल त्याच्या मालावर पाणी उडते तोच माल सुका खराब होतो। खराब 3 वेळा ग्रामसेवकाला फोन करा तरी ग्रामसेवक होती दखल घेतली नाही। आज करू उद्या करू म्हणून असं आज महिना घालवला आहे ग्रामसेवकाने। त्यात किचकिचीत पावसात आम्ही बाजारमध्ये बसतोय। आमचं गाव गोरफडे आहे। आम्ही जवळजवळ 3 वर्ष तरी झालं मी इथं बसतो या जागेवर या जागेवर मग 3 वर्ष बसतो पण हे किचकिच हे पाणी उडते आणि साईडचं डास चावते डासावर खड्डा आहे साईडला गटार नाही गटार नाला नसल्यामुळे डास चावते पाणी मालावर उडते घाण पाणी। मी सांगोल्यावरून आमच्या वडिलापासून बाजारला येतो जवळजवळ 40-50 वर्ष झालं। जसा जुन्नर बाजार चालू झाला तसा आम्ही या बाजारला येतो। आता 3 महिने झालं सांगतो जसा पावसाळा चालू झाला तसं त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही मुरुम टाका पाणी साठते गिऱ्हाईक करता येत नाही गिऱ्हाईकाला उभा राहता येत नाही व्यापाऱ्यांना बसता येत नाही गाड्या जोराने जाते त्यात ते पाणी उडून माळावर उडते नुकसान होते तरी याची दखल घेतली जात नाही। पावतीवाल्यांना आम्ही सांगितलं आम्ही ते मुरुम टाका साहेब ते म्हणले टाकतो सांगितले त्यांनी फोन बी लावला होता भाऊसाहेबांना भाऊसाहेब पुढल्या टाकतो म्हणले अजून त्यांनी काय मुरुम टाकलेलं नाही। एवढं शेवटच आहे की पाणी जिथे पाणी साठते तिथे मुरुम टाकून सुख सुविधा व्यापाऱ्यांना ग्राहकांना द्या। बघा असंच खड्ड्यातली पाणी साठतं येता जाता सगळ्या मालावणी चिकून उडतो तसंच माणसं घेतली पण खात्यादी पण त्यापेक्षा इथनं एक गटार काढा आणि ह्यात मुरुम भरून व्यवस्थित सप्पय करून द्या आणि साईडने एखादी गटार काढा। एवढं घाण पाण्यातले माणसं खात्यात म्हणून थोडा तरी त्रास होणारच ना। डेंग्यू आहे दुसरं काय पण म्हणा कसला पण आजार होतोय त्रास तर होणारच ना। अहो चिखल उडलं की सगळे अंगावणी एक जरी गाडी गेली ना सगळ्या अंगावणी चिखल उडते उडते असलं घाण पाण्यात बसावं पण लागतंय। थोडं घाण पाणी का बघा बरी केली की पावतीवाला पावती घेतोय पण पावतीवाला कधीच आम्हाला म्हणत पण नाही तर आम्ही मुरुम टाकतो म्हणत नाही किंवा काय शी सुद्धा करतो म्हणत नाही स्वच्छ पण करतो म्हणत नाही। साहेब आम्ही चिखलात बसतोय काय तरी इथं सोय करा गिऱ्हाईक होत चालत नाही धंदा होत नाही असं बसलं तर गिऱ्हाईकाला बसायला जागा नाही। तुम्ही काय तरी इथं सोय केल्याशिवाय चालत नाही तर जुन्नर गावात काहीतरी व्यवस्था करून इथं मुरुम टाकून घ्या त्याशिवाय चालत नाही। अजिबात एवढं बाळ आहे त्यातनं गाड्या बी जाते द्या आणि वाहनं बी जाते बी सगळे राड होतं या माणसाला बसा येत नाही काय बसलं तर घे येत नाही गिऱ्हाईकाला। मग तुम्ही सोय करा या माणसांची सगळ्या इथनं वरत